हॅलो एव्हरीवन. तर कालच्या लेक्चरमध्ये तुमच्यापैकी खूप जणांनी ज्यांनी लिपिक तंत्रलेखक ह्या पदासाठी फॉर्म भरला आहे त्या मुलाने मला एक रिक्वेस्ट केली होती की सर आमचा जो सिलेबस आहे तो व्यवस्थितपणे ब्रेक करा. तर बघा, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या पेपरचं स्ट्रक्चर जे आहे ते ह्या दोन टाईपमध्ये असू शकते. एक म्हणजे तुमचा जो नॉन-टेक पार्ट आहे, नॉन-टेक पार्ट तो तुम्हाला 60 मार्कासाठी येऊ शकतो आणि टेक्निकल जो पार्ट आहे तो तुम्हाला 40 मार्कासाठी येऊ शकतो. मार्कासाठी नाही, पुन्हा एकदा सांगतो, प्रश्नांसाठी. त्याचप्रमाणे दुसरी जी पॉसिबिलिटी आहे ती काय, तर तुमचा जो नॉन टेक पार्ट आहे तो तुम्हाला 40 मार्कासाठी येऊ शकतो आणि जो तुमचा टेक्निकल पार्ट आहे तो तुम्हाला पुन्हा 60 प्रश्नांसाठी येऊ शकतो. प्रश्नांसाठी, हा क्लिअर क्लिअर असू द्या. तर ह्या बाबतीत मुलांचा एक डाऊट होता की सर आम्हाला सिलेबस हा असा दिलेला आहे, तर आम्हाला इंग्लिश, मराठी वगैरे हे सर्व असणार आहे का? आता हा प्रश्न मुलांना का पडला आहे, कारण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जो लिपिक तंत्रलेखक पदाचा जो पेपर झाला त्याचं मार्कचं जे स्ट्रक्चर होतं ते 25-25-25 ह्याप्रमाणे 4 सेक्शन डिवाइड केले होते आणि ते टोटल 100 मार्कासाठी विचारले होते आणि ते कुठले होते, इंग्लिश, मराठी, रिझनिंग आणि तुमचं जी के. पण केडीएमसीच्या बाबतीत काय होणार आहे, केडीएमसीच्या बाबतीत त्यांनी काय केलंय, तर तुमचा जो नॉन टेक पार्ट आहे इंग्लिश, मराठी, रिझनिंग आणि जी के, हे जे तुमचे 4 टॉपिक आहेत किंवा 4 सेक्शन आहेत ते तुम्हाला एकतर 40 मार्कासाठी येतील, सॉरी, किंवा 60 मार्कासाठी येतील, पुन्हा सॉरी, प्रश्नांसाठी येतील. आणि जो तुमचा टेक्निकल पार्ट आहे तो त्यांनी हा दिलेला आहे, टेक्निकल पार्ट. तर हा टेक्निकल पार्ट तुम्हाला एकतर 40 मार्कासाठी, सॉरी, पुन्हा 40 मार्कासाठी नाही, 40 प्रश्नासाठी येईल किंवा 60 प्रश्नांसाठी येईल. तर हे सगळ्यांना क्लिअर आहे. पुढे काही लोकांना प्रश्न पडला असेल, सर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स त्यांनी येथेच दिलेला आहे. तर बघा, हा सेक्शन कदाचित मिक्स क्वेश्चनचा असू शकतो, पण ह्या सेक्शनमध्ये महत्त्वाचे जे तुमचे टॉपिक्स आहेत त्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातील तो कुठला असेल, तर तुमचा MMC ॲक्ट हा सगळ्यात तुमच्यासाठी महत्त्वाचा ॲक्ट आहे. ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला सगळ्यात जास्ती हे 40 किंवा 60 मार्कासाठी बघायला भेटतील. त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन आणि राईट टू सर्व्हिसेस हे दोन ॲक्टवर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न बघायला भेटतील. कोणाच्या खालोखाल, तर MMCच्या खालोखाल, म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम. ठीक आहे. त्यामुळे टेक्निकल सब्जेक्टसाठी तुम्हाला हे 3 सब्जेक्ट व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत आणि नॉन टेकसाठी मी जे तुम्हाला वरती सांगितले ते 3 सब्जेक्ट जे आपण मागे कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? तर हे तुमचं जनरल नॉलेज असेल, त्यानंतर हा मराठी असेल, इंग्लिश असेल आणि हा रिझनिंग असेल. आता हे सगळं मी मागच्या लेक्चरमध्ये तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. तर ज्यांनी अजूनही मागचा लेक्चर बघितला नसेल तर त्यांनी मागचा लेक्चर बघायचा आहे. आणि पुन्हा एक तुमच्याकडे लहानशी रिक्वेस्ट करतो, जर व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायचं आहे व्हिडिओला. पुढे एक महत्त्वाचा प्रश्न खूप विद्यार्थी पुन्हा पुन्हा विचारत आहे, मी कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा घेतला होता, पण तो कालच्या लेक्चरमध्ये शेवटी घेतला होता, त्यामुळे मुलं काय करत आहेत, तर अगोदरच व्हिडिओ स्किप करत आहेत. तर निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर पुन्हा एकदा सांगतो, कुठल्याही पोस्टसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्हाला जे सर्व प्रश्न येणार आहेत ते तुम्हाला सगळेच्या सगळे अटेम्प्ट करायचे आहेत. आता महाराष्ट्र महानगरपालिका किंवा महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट संबंधी मी काही नोट्स प्रिपेअर केले आहेत, ज्यांचा फॉर्मॅट हा असा असणार आहे, सुटसुटीत आणि तुम्हाला समजेल असं लँग्वेजमध्ये. प्लस त्याच्यावरचीच मी एक क्वेश्चन बँक सुद्धा तयार केलेली आहे. तर हा ॲक्ट कोणाला हवा असेल तर त्यासंबंधी हे प्राइस स्ट्रक्चर आहे. पुढे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जर कोणाला हवा असेल तर हे प्राइस स्ट्रक्चर आहे. आणि मी ज्या तुम्हाला मागे 4 नोट्स सांगितल्या, ते ॲक्ट्स नाही तर 2 ॲक्ट्स फक्त येणार त्याच्यामध्ये, म्हणजे माहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, ह्या 2 ॲक्ट आणि त्याच्यावरची MCQ बँक. तर हे टोटल 4 तुमच्या ह्या नोट्स प्लस माझ्या 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स येतात, ज्या की आता इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असतील. तर ह्या 5 नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त 500 रुपयात भेटतील. तर आता बघा, इथे मी काय लिहिलं आहे, तर हे विदाऊट क्वेश्चन पेपर. तर मी हे विदाऊट क्वेश्चन पेपर नाही, तुम्हाला क्वेश्चन पेपर सुद्धा काही देईल माझ्याकडे जे अवेलेबल असतील ते. पुढे जर तुम्हाला फक्त CAच्या किंवा करंट अफेअरच्या नोट्स हव्या असतील तर त्या तुम्हाला 149 रुपीजमध्ये भेटतील. आणि त्यासोबतच तुम्हाला 100+ TCSचे एक्झाम पेपर, जे की मराठी, रिझनिंग आणि इंग्लिश सेक्शनसाठी महत्त्वाचे आहेत, मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तर हे सुद्धा ह्याच्यासोबत तुम्हाला मी फ्री देईल. प्लस हे जे 3 ॲप तुमच्या हे आहेत, पोस्ट आहेत, JEE सिव्हिल, JEE इलेक्ट्रिकल, स्टाफ नर्स, प्लस अकाउंट क्लर्कचा सुद्धा एक पेपर आहे माझ्याकडे आणि लिपिक तंत्रलेखकचे 2 पेपर आहेत. तर हे सुद्धा त्या पोस्टच्या विद्यार्थ्यांना मी ह्यासोबतच फ्री देणार आहे. तर माझ्या सजेशननुसार हे पॅकेज तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. तर ज्यांना ह्या नोट्स हव्या असतील त्यांनी हा QR कोड स्कॅन करून पेमेंट करायचा आहे आणि त्याचा ट्रान्झॅक्शन IDचा जो स्क्रीनशॉट आहे तो मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. ठीक आहे. मग मी काय करेल, हा व्हॉट्सअप तुम्ही केल्यावर ट्रान्झॅक्शन ID तो व्हेरीफाय करून तुम्हाला तुमच्या नंबरवर मी PDF च्या रूपामध्ये त्या नोट्स ह्या सेंड करेल.
आता ह्या मागताना तुम्हाला कशा मागायच्या आहेत, तर मी प्रत्येक नोट्सच्या समोर काही कोड लिहिलेले आहेत बघा. प्रत्येक नोटच्या समोर काही कोड आहेत. तर हे कोड फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर हे कोड असे तुम्ही फक्त प्लस प्लस करायचा आहे. हा कोड टाकायचा, परत पुन्हा प्लस करायचा. तुम्हाला जी हवी आहे ती तिथे कोड टाकून ते प्लस प्लस करत जायचं आहे. ठीक आहे. आणि शेवटी तुमची पोस्ट कुठली आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि प्लस करून तुम्हाला मराठी हवी आहे का इंग्लिश हवी आहे त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. कारण मी हे कालच्या लेक्चरमध्ये सांगणं विसरलं होतं की मराठी का इंग्लिश हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. बाकी काही जास्ती क्वेश्चन विचारायचे नाहीत, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेजेस असतात, त्यांचं मग त्यांना पुन्हा ते रिवर्ट करणं थोडं टाईम लागतं. मग तुम्हाला पण नोट्स द्यायला थोडा टाईम होईल. तर हे क्लिअर आहे सगळ्यांना. पुढे तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर अशी एखादी इम्पॉर्टंट क्वेरी असेल तर त्या संबंधी मी व्हिडिओसुद्धा बनवेल. पण कोणाची काही पर्सनल क्वेरी असेल तर मग मी ती तिथेच कमेंटमध्ये तुम्हाला आन्सर करेल. त्यानंतर तुमचा जो जी के सेक्शन आहे, जी के सेक्शन, त्यामध्ये मी आधीच सांगितलं आहे करंट अफेअर्सला जास्ती वेटेज असते. ठीक आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. पण तुमचे जी केचे दुसरे टॉपिक जे आहेत त्यासंबंधी माझे व्हिडिओ येणार आहेत. मी तो व्हिडिओच्या माध्यमातून ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. चला, थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आणि ज्यांनी अजून टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी टेलिग्राम चॅनलला सुद्धा हा QR कोड स्कॅन करून फॉलो करू शकता, किंवा त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ठीक आहे. चला, थँक्यू.